लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। यवतमाळ जिल्ह्यात 34 मुली बेपत्ता आहेत। त्यातच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुलींची तस्करी होत असल्याची एक धक्कादायक ऑडिओ क्लिप हे समोर आली। पाहूया एक रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव शहरातून तब्बल 34 अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या असतानाच आता एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली। माहितीनुसार या क्लिपमध्ये प्रेयसी आणि प्रियकराचं संभाषण आहे, ज्यातून यवतमाळमध्ये कशा प्रकारे मुलींची तस्करी होत आहे याचा उलगडा झालाय। बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। माझ्या पुरेशी हो त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तू भी करते का काम तसे? कोण? माझ्या पुरेशी नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा। तिघ चौकच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त तिघ चौघ? रॉकेट आहे यांचं। बाप रे, तुला काय माहिती नाही या कामात। बाप रे, आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा। हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होईथे, पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं। घेऊन जा लागते एका जणाला, आधार कार्ड लावा लागते तिथं। नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे। हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त। सांग ना मग, मी तू सांगतो ना। अरे मग सांगतो तुला मी। मम्मी चालली पुण्याले। अच्छा, असं का? हो। बेपत्ता 34 अल्पवयीन मुली परराज्यात देहव्यापार आणि तस्करीसाठी विकल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली। सांगलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा अच्छा। हा, एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिव मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठं आहे? कुठच्या? आपल्याच गावातला आहे, हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा। ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम? हो। सोडलं का? नाही, बाबा म्हणजे आपल्याच गावात दिसते करा पाशी। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी। हा। तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा। या प्रकाराबद्दल भाजप नेते आणि मंत्री अशोक उईके यांनी पोलिसांची भेट घेतली। सत्तेत भाजप प्रमुख घटक असतानाच त्यांचेच नेते आणि पदाधिकारी आरोपींना पळून जाण्यास पोलीस मदत करत असल्याचा आरोप करतायत। आरोपीला सकाळी 2:45-3 वाजता ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्याशी संगनमत करून मिलीभगत करून त्याला मोकळं सोडलं। परंतु ही बाब वेळीच आमच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आली, त्यामुळे तो तेलंगणा येथे पळून जाण्याच्या अगोदर पुन्हा पोलिसांनी त्याला आणलं। तर मला असं वाटतं की हा पोलिसांच्या एकूणच याच्यामधला लूप होल आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।